नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो। वाडा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 12 मधील निवडणूक ही एका न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थगित करण्यात आली होती। आता या प्रभागाकरिता येत्या 20 तारखेला मतदान होत आहे। वाडा शहराच्या माजी उपनगराध्यक्ष आणि या प्रभागातील उमेदवार भारतीताई सपाटे आज आपल्यासोबत आहेत। त्या एक राजकारणातील सोज्वळ चेहरा अशा पद्धतीने त्यांची ओळख संपूर्ण शहराला आहे। उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय। ही निवडणूक त्या लढत आहेत। आज ते आपल्याशी चर्चा करणार आहेत। सर्वप्रथम मी त्यांचं प्रजासंवादमध्ये स्वागत करतो। नमस्कार ताई, या निवडणुकीमध्ये आपण एक उमेदवार म्हणून जनतेसमोर जात असताना किंवा मतदारांपुढे जात असताना नेमकी काय भूमिका घेऊन जाता आणि कशा पद्धतीने तुम्ही गेल्या मागील तुमच्या कार्यकाळामध्ये काम केलंय, तर या बाबतीत कशा पद्धतीने लोकांपुढे तुम्ही जाताय? मी तुम्हा सगळ्यांना नमस्कार करते आणि तुम्ही घरी आले माझ्याकडे, धन्यवाद देते। मी 2017 साली नगरपंचायतची निवडणूक झाली। त्यावेळेला मला पूर्ण आपल्या वाडा शहरातून किंवा या प्रभाग क्रमांक 12 मधून मला लोकांनी म्हणजे माझ्या जनतेने मला निवडून दिलं आणि निवडून दिलं, मला काम करण्याची संधी दिली। नगरपंचायतला नगरसेविका म्हणून मी निवडून त्यांनी मला दिला आणि गेल्यानंतर मी हे पहिला वर्ष समजा आमचं नवीनच होतं नगरपंचायत। नंतर दुसऱ्या वर्षी मला उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आणि मला काम करण्याची संधी दिली। माझ्या जनतेला मी पहिले धन्यवाद देते। आणि तिथे गेल्यानंतर आमचे कामाचं मग ते नवीनच होती नगरपंचायत, तेव्हा सीओ पण नव्हते सुरुवातीला, नंतर सीओ आले। तर आम्ही सगळ्या कमिटीनी सगळ्या मिळून केलं आणि नगरातले रस्ते किंवा वाडा शहराच्या विकासाची कामं सगळ्या नगरसेवकांनी चांगल्या पद्धतीने, कमिटी आमची होती आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी केला। प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये काही म्हणजे रस्ते काही हे होते। म्हणजे इथे मी तुम्हाला आढळतो की नगरपंचायत होण्याआधी वाडा ग्रामपंचायत असताना संपूर्ण शहरात रस्त्यांची दुरावस्था होती। तीच अवस्था तुमच्या शास्त्री नगर या प्रभागात किंवा हा जो सगळा परिसर आहे प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवाजीनगर आणि शास्त्रीनगरचा भाग मिळून आहे, तर इथेही अशाच प्रकारची अवस्था होती। बरोबर। तर याच्यावर तुम्ही कशी मात केली म्हणजे या प्रभागात कामं मंजूर करण्यासाठी? नाही, आम्ही आमच्या मीटिंगमध्ये सगळ्यांनी आम्ही ठराव घेतले। माझ्या प्रभागातली कामं मी सांगितली, प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये प्रत्येकाने कामं सांगितली। आणि पहिला रस्ता आम्ही पीजे शाळेचा रस्ता, शाळेत पोरं येणारी जाणारी होती आणि तिथे पोरांना पण म्हणजे त्रास व्हायचा, खडी निघालेली होती। रस्त्याचं पहिले काम ते केलं आणि चांगल्या पद्धतीने काम केलं। परत छोटे पण रस्ते इकडं नगरामध्ये पण छोटे मोठे रस्ते झाले, अंतर्गत रस्ते झाले, काही ठिकाणी गटारी पण झाल्या आणि हे पण स्ट्रीट लाईटची कामं केली, स्ट्रीट लाईट पण आली। आणखीन दुसरे एक ठिकाणी आम्हाला म्हणजे रस्त्याचं काम चालू असताना थोडी म्हणजे खोदकाम झालं, पण तिथे अडचण आली। तिथेशी जे हे होते त्यांनी थोडीशी तांत्रिक अडचण दाखवली, त्याच्यामुळे तो रस्ता बंद पडला, अडवला गेला। तर त्याच्यात मला म्हणजे मी खूप प्रयत्न केले त्यावेळेला, पण ते थोडंसं तांत्रिक अडचणीमुळे तो रस्ता होऊ शकला नाही माझ्याकडनं। आणि बाकीचे रस्ते झालेले आहेत चांगल्या प्रकारे। पाण्याची समस्या आमच्या शास्त्रीनगरमध्ये पाण्याची समस्या एवढी जाणवत नव्हती, पण थोडीफार आता लोकवस्ती वाढलेली आहे। थोडी म्हणजे जे पाईपलाईन आहे तीच आहे आणि लोकवस्ती कमी होती। आता घरं वाढली, बिल्डिंगच्या बिल्डिंग झाल्या, घरं वाढली आणि त्याच्यामुळं थोडं पाणी कमी पडायला लागलं। तर मग जर पाणी नाही आलं तर मी टँकर मागवायची, त्यांना टँकरची व्यवस्था करायची। कोणाला पाणी नाही आलं तर मी विचारायची, प्रत्येकाच्या घरी मी चौकशी जाऊन करायची, टँकर मागवायची। आता पाण्याची समस्या पण आमच्या कमिटीने सोडवली सगळ्या मिळून, आणि ते पण शिवाजीनगर आणि शास्त्रीनगर आणि वाडा शहरासाठी 6 टाक्यांची व्यवस्था म्हणजे झालेली आहे आपल्या। ते काम आता चालू आहे सगळ्या ठिकाणी। आणि ते शिवाजीनगरमध्ये तिथे 2.5 गुंठे जागा उपलब्ध करून घेतली। आपले
राऊत फॅमिली आहे ना, राऊत फॅमिली बरोबर माझं बोलणं झालं त्यांच्यासोबत आणि त्यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्यांनी चांगलं सहकार्य केलं आम्हाला सगळ्यांना आणि तिथे 2.5 गुंठे जागा मिळवून दिली. त्या टाकीचं काम आता जोरात चालू आहे. 80-90% टाकीचं काम झालेलं आहे आणि ते पाणी जवळजवळ शिवाजीनगर आणि शास्त्रीनगर पर्यंत, खंडेश्वरी नाका इथपर्यंत ते पाणी आता आहे. पाण्याची व्यवस्था त्या माध्यमातून झालेली आहे. हा, आणि गटारीचं पण काम, गटारी सुद्धा आता गटारीचं काम जीवदानी ते नाल्यापर्यंत गटारीचं काम जोरात चालू आहे ते पण. आणि पुढे जी आहे ना शिवाजीनगरची गटार, तर तिथे भगीरथी बिल्डिंग आहे, तर तिकडे पण शिवाजीनगरचे तिथे पण 1 कोटीचं काम आलेले, मंजूर होऊन आलेलं आहे. ते पण काम चालू होईल आणि ते पाणी आणि हे पाणी नाल्याला मिळते. हा, ते काम होईल. बरं, आता तुम्ही म्हणजे हे नगरात आता इथे येत असताना अनेक रस्ते झालेले आहेत. काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे तुम्ही नाही झाले, पण एका कार्यकाळात एवढं सगळं विकास एकाच वेळेस होईल अशी काही शक्यता नसते. म्हणजे संधी असते, त्या प्रत्येक वेळेस काम थोडं होत राहतं. आता या निवडणुकीत तुम्हाला प्रचाराचा हा मुद्दा भेडसावतो का, की काही कामं झाली नाहीत म्हणून नागरिकांकडून किंवा मतदारांकडून? अशा पद्धतीने तुमच्या बाबतीत काही नाराजी व्यक्त होते का? तुम्हाला काय वाटतं? नाही वाटत मला तसं. मी प्रत्येक मतदाराकडे जाते, प्रत्येक मला मतदार एकदम म्हणजे माझ्याशी एकदम प्रेमाने बोलतात सगळे आणि सगळे सांगतात नाही तुमच्या काळात कामं झालेली आहेत. आणि काय झालं ते त्यावेळेला 2-2.5 वर्ष जवळजवळ आमचे म्हणजे कमिटीला तो त्रास झाला का कोरोनाचा काळ आला. कोरोनाच्या काळामध्ये 2.5-3 वर्षे तसे गेले आणि आमचे कमिटीला पण तो त्रास झाला आणि त्याच्यामध्ये हे करताना आला आम्हाला थोडंफार तो त्रास झाला. प्रशासकीय अडचणीच होत्या लोकांमध्ये किंवा लोकांची थेट संपर्क साधता येत नव्हता आणि त्या कोरोना काळ हा सगळ्यांसाठी ते संकटच होतं. त्यामुळे त्या काळात काही काम करणं तेवढंच तुम्हाला जमलं नसेल. आपल्या स्मशानभूमीचा विषय, आता स्मशानभूमीचा विषय ऐनशेत गावच्या पेठ रांजणीमध्ये तिथे आहे, तर त्या लोकांशी संवाद साधला, त्यांच्याशी सगळं बोलणं झालं. हा खूप गंभीर प्रश्न होता की एकीकडे स्मशानभूमी पूर्ण पाडण्यात आली होती आणि ती जागा त्यानंतर लक्षात आलं की ती ऐनशेत ग्रामपंचायत हद्दीत होती आणि त्या प्रश्नावरती तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तोडगा काढलाय असं म्हणतात. तर ते काय नेमका तो सगळा प्रकार होता? ऐनशेत गावाच्या हद्दीत होती ते. तर माझे जावाई पण तिथे आहेत आणि त्यांनी सुद्धा सहकार्य केलं. त्यांच्या गावातल्या लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आमच्या कमिटी मिळून आम्ही ते सगळ्या मिळून तो ठराव घेतला आणि सगळ्या मिळून झालं ते. बरं, म्हणजे आज तो ठराव तुमचे जावई स्वप्नील ठाकरे म्हणजे त्यांच्या ठरावावर सुद्धा त्यांची स्वाक्षरी आहे. म्हणजे अशा पद्धतीने ते सर्वांनी मिळून ती जागा उपलब्ध करून वाड्या शहराचा खूप गंभीर प्रश्न होता, तो सोडवण्याला आपण निश्चितपणे मदत केलेली आहे. तर मला पुढचा प्रश्न असा म्हणतो की तुम्ही एक राजकारणामध्ये खूप साधेपणाने वागता, म्हणजे तुमचा साधेपणा हा कधी लोकांना खूप भावतो. तर अशा व्यक्ती राजकारणात खूप कमी असतात. तर पुन्हा तुम्ही निवडणूक लढणार नव्हतात आणि मग निवडणूक लढायला पुन्हा तयार झालात, तर हे कसं काय? तुम्ही राजकारणापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला आणि मला त्याच्यात बरं वाटलं. माझा काय झालं, पहिल्या वेळेला मी नगरपंचायतला निवडून आली, मला माझ्या मतदार राजाने मला निवडून दिलं, तर त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मला खूप मानत होते सगळे, म्हणजे सगळे मला जीव काढायचे, सगळे हे करायचे. नंतर मग आता दुसऱ्या वेळेला माझी तयारी नव्हती, तर मला दिलीप भाऊ आपले तर त्यांनी मला बोलवलं, ताई तुम्हाला फॉर्म भरायलाच लागेल. ते तिकीट महाविकास आघाडीवाल्यांनी काँग्रेसला सोडलं होतं. तर दिलीप भाऊ तेव्हा तालुका अध्यक्ष होते. दिलीप भाऊ सांगतात नाही ताई, त्यांच्या भावाला तिकीट द्यायचं होतं ते भावांनी तिकीट ते नाकारलं काँग्रेसमधून नाकारल्यानंतर त्यांना काँग्रेसचा तिकीट नको होता. तर मला दिलीप भाऊने त्यांना बोलवलं आणि माझ्याकडून ते फॉर्म भरून घेतला. त्यांनी स्वतःच फॉर्म भरून घेतला, माझी सही घेतली. माझी तयारी नव्हती, मी त्या फॉर्मवर अर्धा-पाऊण तास सही करायला तयार नव्हती. दिलीप भाऊ ऐकत नाही ताई तुम्हाला सही करायलाच लागेल. मी बोलली नाही भाऊ, माझा नात्याचा प्रश्न आहे. नाही, नात्या इथं बघायचं नाही बोलतो. हा बोलतो आपला प्रश्न आहे, तुम्हाला सही करायलाच लागेल. आणि त्यांनी माझ्याकडून जबरदस्तीमध्ये फॉर्म भरून घेतला दिलीप भाऊनी आणि फॉर्म भरून घेतला. त्याच्यानंतर मग माझा फॉर्म भरल्यानंतर मग फॉर्म जमा केला तिकडे, असं झालं. पण मग तुमच्यासारख्या साध्या माणसं राजकारणात टिकली पाहिजेत, कारण खूप कमी लोक असे असतात
की आणि एकतर महिला काही राजकारणात यायला तयार नसतात आणि अशा पद्धतीने तुम्ही आज राजकारणात टिकून आहात, पुन्हा निवडणूक लढतात. तर एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे या निवडणुकीत. ही निवडणूक मागच्या निवडणुकीपेक्षा मला वेगळी दिसते. त्याचं कारण असं की तुमच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये तुमचे नातेवाईकच उमेदवार आहेत, तुमचे प्रतिस्पर्धी. तर असं असताना या निवडणुकीत तुम्ही प्रचाराला कशा सामोऱ्या जाता? प्रश्न मला चांगला विचारला. मला म्हणजे पक्षाने संधी दिली मला ही, आणि मला असं अनपेक्षित नव्हतं का बाबा माझ्याशी असं हे होईल, असं नातेवाईक असं. तर मी अगोदर माझा फॉर्म भरला गेला. बरं. फॉर्म भरल्यानंतर मला माघारी घ्यायला, म्हणजे जर त्यांनी अगोदर हे केलं असं फॉर्म भरला असता तर मी माघारी घेऊ शकले असते. बरं. आणि मी नसती पुढे गेली मग तर माघारी घेऊ शकले असते ना. नंतर मग माझे पक्ष कार्यकर्ते त्यांनी त्यांच्याशी मी गद्दारी करू शकत नाही. बरं. असं झालं. आणि दुसरं, फॉर्म तर भरून झालेला आणि सगळे कार्यकर्ते येऊन गेले, सगळे भेटले, पण नाही, ताईंचा फॉर्म अगोदर भरलेला आहे तर आपण, आणि मी सुद्धा गद्दारी त्यांच्याशी करू शकत नाही असं ना. मला म्हणजे नातेवाईक आम्ही आहेत. आता थोडे दिवस म्हणजे असंच येऊन, पण नंतर ते जिंकून आले किंवा मी जिंकून आले तरी माझं नातं आहे ते मी शेवटपर्यंत तसंच ठेवणार. आणि जो जिंकून येईल त्याच्याकडे मी जाऊन अभिनंदन करणार त्याचं, का मी तुमचं अभिनंदन करायला आले असं मनापासून. आणि तिथनं मी त्यांच्या, म्हणजे आत्ता पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग आहे असं. हां, का बाबा माझे ते नातेवाईक आहेत, माझ्या मनात राग आहे असं अजिबात म्हणजे काहीच नाही असं माझ्या मनामध्ये. मला ते माझे सख्खे नातेवाईक आहेत ते. तर मी त्यांचा असं राग करू शकत नाही. बरोबर. तुमच्यासारख्या साध्या माणसांना अशा पद्धतीने निवडणुकीच्या राजकारणात नातेवाईकांसमोर विरोधातच प्रचार करावा लागणं हे तुमच्यासाठी किती अडचणीचं असेल ते आम्हाला जाणवतं. आता एक शेवटचा प्रश्न, की या प्रचाराच्या निमित्ताने तुम्ही आत्ता काय मतदारांना आवाहन कराल? आता नगरपंचायत मागची 2017ची नगरपंचायत होती तेव्हा आम्ही सगळ्या कमिटीने आम्ही सगळ्या मिळून कचऱ्याचा प्रश्न होता. खूप मोठा प्रश्न होता कचऱ्याचा आपला वाडा शहरासाठी. तो आम्ही आमच्या कोलेकर मॅडम नगराध्यक्ष किंवा सीओ, आम्ही सगळी कमिटी, आमचे सगळे माजी नगरसेवक सगळ्या मिळून आम्ही तो कचऱ्याचा प्रश्न सोडवला. कोलेकर मॅडमनी जागा दिली त्याच्यासाठी उपलब्ध करून, त्यांना पण आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. आणखीन आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला कमिटीने. परत रस्ते सगळे ठिकाणी पूर्ण वाडा शहरामध्ये रस्ते झाले, गटारी झाल्या, आणि प्रत्येकाची कामे म्हणजे बहुतेक तर झालेलीच आहेत असं. थोडी आज सर्व कामाच्या बलावर मी मतदारांकडे जाऊन मतं मागते आणि माझी निशाणी हाताचा पंजा याच्यावर बटन दाबून मला विजयी करावं असं मी माझ्या मतदार राजांना आव्हान करते. तर ह्या होत्या भारतीताई सपाटे, ज्या प्रभाग क्रमांक 12मधून निवडणूक लढत आहेत. त्यांनी ही निवडणूक कशा पद्धतीने त्या लढणार आहेत आणि मतदारांपुढे जात आहेत या संदर्भातील आपली भूमिका विशद केलेली आहे. तर धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी बोललात आणि आमच्याशी जो संवाद साधलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. मी पण तुम्हाला धन्यवाद देते. तुम्ही माझ्या घरी आल्यात आणि माझ्याकडनं तुम्ही सगळं हे करून घेतलं, म्हणजे मला विचारलं. मी तुम्हाला धन्यवाद देते. असंच सहकार्य मला करा. थँक्यू.